धुलीवंदन म्हणजे अंगाला माती लावणं. आजच्या दिवशी सूर्य संक्रमित होत असतो पुढच्या तिथीमध्ये, आणि त्याचा दोष शरीरावर, त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्याच्याकरता माती लावणं आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितले. बरं, कोणती माती लावायची? आपण ज्या शेतीमध्ये फवारणी करतो ती माती नाही लावायची अंगाला. माती पवित्र असली पाहिजे. दुसरी गोष्ट, माती शुद्ध असली पाहिजे. एखाद्या डोंगरावरची माती घ्यावी, ती पण 2-5 फूट खड्डा खणून ती जी माती घ्यावी ती घ्यावी, मग ती अंगाला लावावी. लावण्याची पण प्रक्रिया आहे महाराज. अशी लावता येत नाही सरळ खाली, ती खालून वर लावावी लागते. तुम्ही ऐकताय ना सगळे. आपण जर आजारी पडलो, जर डॉक्टरकडे गेलो ना, डॉक्टर म्हणतात तुम्हाला इंजेक्शन द्यावं लागेल. आपण काय म्हणतो, द्या इंजेक्शन पण मला बरं करा. कधी पाहिलंय का हो त्या डॉक्टरकडे इंजेक्शन त्याने असं वरून खाली दिलंय? कधी दिलंय का? दिलं नाही. तो खालून वर असं इंजेक्शन देतो. का? आपल्या शरीरामध्ये जे रोम आहेत, आपल्या शरीरामध्ये जी छिद्र आहेत, त्यांची जी कृती आहे, त्यांची जी आकृती आहे, ती वरून खाली नाही, खालून वर आहे. जर आपल्या अंगाला जर तेल लावायचं असेल, अभ्यंग करायचं असेल ना, तर तेल असं खाली लावून चालत नाही, त्याला असं वर लोटावं लागतं. तेव्हा ते तेल त्या छिद्रामधून आतमध्ये जात असतं. तशी आजच्या दिवशी, धुलवंदनाच्या दिवशी जी माती लावायची आहे, ती माती अशी खाली लावून चालत नाही, अशी वर लावावी लागते.